तनिषा भिसे यांच्या प्रसूती दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आरोप करण्यात आले। त्यानंतर आरोग्य विभागाने उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमलेली होती। आरोग्य विभागाची ही समिती मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्तांना सादर करणार आहे। यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित असणार आहेत। पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यामध्ये बैठक होणार आहे। त्यानंतर 12 वाजता या चौकशीमध्ये नक्की काय आढळून आलंय याची माहिती माध्यमांना देण्यात येणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या अहवालावर आता इथून पुढची प्रक्रिया ठरणार आहे, काय नेमके याबाबतचे अपडेट्स आहेत? थोड्या वेळामध्ये भिसे कुटुंबीय रुपाली चाकणकर यांच्या सोबत पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचतंय। त्याचबरोबर या चौकशी समितीचे जे 4 सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या सगळ्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर या समितीच्या चौकशीचा अहवाल जो आहे तो समोर ठेवला जाईल आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईची दिशा ठरेल। या आत्ता आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यामध्ये 2 प्रामुख्याने निष्कर्ष या चौकशी समितीने काढलेले आहेत। या अहवालामध्ये ते नमूद आहेत, ते म्हणजे पैसे मागण्यात आले होते या रुग्णाला ईश्वरी भिसे यांना अनामत रक्कम म्हणून, डिपॉझिट म्हणून, जे कायद्याचं उल्लंघन ठरतं। त्याचबरोबर दुसरा भाग असाही आहे की जर या रुग्णालयामध्ये भिसे यांच्यावरती उपचारच झाले नाहीत तर मग त्यांचा जो मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी तर त्याला या रुग्णालयाला कितपत जबाबदार मानायचं, असे 2 वेगवेगळे मुद्दे या अहवालामध्ये आहेत। आणि त्यामुळं इथून पुढचं जे काम आहे ते पोलिसांना करायचं आहे। नक्की जे घडलेलं आहे ते कायद्याच्या कोणत्या कक्षेमध्ये बसतं याचा अर्थ पोलिसांना लावायचा आहे आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईची पुढची दिशा ठरणार आहे। पण डिपॉझिट जर मागितलं जात असेल तर ते नियमांचा भंग ठरतं। त्यामुळे पुढची जर कारवाई करायची असेल तर ती अर्थातच पोलिसांकडून या मुद्द्यावरती होऊ शकते। अर्थात जे मृत्यूचं कारण आहे त्या मृत्यूच्या कारणाला हॉस्पिटलला जबाबदार कितपत धरायचं हा देखील एक मुद्दा आहे। त्याबद्दल देखील या अहवालामध्ये स्पष्टता येणं अपेक्षित आहे। निश्चित, धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। 4 सदस्यांचा हा अहवाल आता काय नेमकी माहिती देतो, याच्यातून कुठल्या गोष्टी समोर येतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज भिसे कुटुंबियांची भेट घेतली। भिसे कुटुंबियांकडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना लेखी पत्र देण्यात आलं। हे पत्र माझ्याच्या हाती लागलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं खासगी माहिती जगजाहीर केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी या पत्रातून केलाय। दरम्यान भिसे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती आहे। त्या समितीचा राज्य शासनाचा अहवाल हा आता आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला जाईल। त्यानंतर पोलीस आयुक्त आहेत, समिती आहे आणि आमच्या इतर सदस्य असतील। त्यामुळे समितीचा जो काही अहवाल आलाय आणि पोलिसांनी जो काही जबाब नोंदवलाय आणि ह्या सगळ्यांचाच एकत्रितरित्या चर्चा करत यानंतर पुढची जी काही कारवाई होईल ती आपल्या समोर मी 12च्या दरम्यान जी आपली पत्रकार परिषद होईल त्यामध्ये मी जरूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।